बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयानं यंदाच्या 10वीच्या निकालात ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. विद्यालयातील कुमारी प्रशिका देवीदास जाधव राहणार कडा तालुका आष्टी हिनं इयत्ता 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा हा सर्वोच्च निकाल ठरला आहे. सन 2002 मध्ये शिक्षण महर्षी भीमरावजी धोंडे साहेब यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या विद्यालयानं ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दिली आहे. मात्र शाळेच्या इतिहासात प्रथमच एवढे घवघवीत यश मिळवत प्रशिकानं विद्यालयाचा नवा आदर्श निर्माण केलाय. तिच्या या यशामुळे संपूर्ण चुंबळी गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून आलेल्या तसेच वडील देवीदास जाधव हे शिक्षक असल्यानं कुमारी प्रशिका देवीदास जाधव हिनं सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केलं. मोबाईल आणि इतर आकर्षणापासून दूर राहून तिने अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केलं. तिचं संपूर्ण कुटुंब फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीवर चालणारं असून शिक्षण हेच परिवर्तनाचं शस्त्र मानणारं आहे. त्यामुळे सामाजिक जाण आणि मोठं स्वप्न घेऊन प्रशिका पुढे वाटचाल करत आहे. भविष्यात MPSC आणि UPSCच्या माध्यमातून क्लास 1 अधिकारी बनण्याचं प्रशिकाचं स्वप्न असून त्यासाठी ती आत्तापासूनच मेहनत घेणार असल्याचं सांगितलंय. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटी ठेवावी असा संदेश तिच्या यशातून मिळत आहे. प्रशिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे, सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ अजय धोंडे, प्रशासकीय अधिकारी DB राऊत सर, विधाते सर, माऊली बोडखे सर, शेंडे सर, ननावरे सर, वाघुले सर, मुख्याध्यापक टेकाडे सर तसेच सर्व शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी तिचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. ग्रामीण मातीतून उगवलेली ही यशाची चांदणी आता स्पर्धा परीक्षांच्या आकाशातही तेजानं झळकणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नेमकं काय म्हणाली प्रशिका पहा सविस्तर. झुंज मराठीसाठी संदीप जाधव, कडा आष्टी. सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. माझे नाव प्रशिका देवीदास जाधव. माझ्या शाळेचे नाव क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय चुंबळी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. मी भीमरावजी धोंडे साहेब यांच्या शाळेत शिकते. या शाळेचे मुख्याध्यापक श्री टेकाडे सर व सर्व शिक्षक यांचे मी धन्यवाद मानते. यांनी मला बरोबर यशाचे मार्ग दाखवले. यांच्यामुळे मला परीक्षेमध्ये 94% प्राप्त झाले व मी माझ्या वडिलांच्या सांगितलेल्या मार्गाने माझा अभ्यास केला. पुढचं पाऊल काय राहणार आहे तुझं? मला आता पण माझ्या आई वडिलांनी चांगले मार्गदर्शन केले. आता मी माता रमाई व माता सावित्रीबाई फुले यांच्या अक्षरां जाण ठेवून व बाबासाहेब महात्मा फुले यांच्या प्रेरणेने मी पुढे जाणार आहे. तसे बाबासाहेबांच्या संदेशानुसार मी पुढची वाटचाल करणार आहे. तसंच माझं ध्येय आहे की मला IPS किंवा IAS ऑफिसर बनायचं आहे. मी आपल्या झुंज मराठी चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद मानते व सर्व शिक्षकांनी व सर्व स्टाफने मला सहकार्य केले व मला मार्गदर्शन केले याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते व कड्यातील काही शिक्षकांनी मला चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद मानते व जय भीम. असं काय सांगणार आपल्या मुलीने चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे, काय तिच्याकडून काय अपेक्षा आहे आता आपल्याला? सर्वप्रथम मी झुंज वाहिनीचं आभार व्यक्त करू इच्छितो. आज माझ्या मुलीनी इयत्ता 10वी ची जी परीक्षा आहे 2026 मध्ये चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त केलेलं आहे. तिला 94% गुण मिळालेले आहेत. या यशाचं श्रेय खरं तर तिचं सातत्य, अभ्यासाचं सातत्य, गुण मिळवण्याची चिकाटी या 2 गोष्टींना मी देतो. तसं पाहिलं तर मी माझं कुटुंब आंबेडकरांच्या चळवळीचं एक पाईक आहे. माझ्यावर बाबासाहेबांचा जास्तीत जास्त मोठा प्रभाव आहे. मी फुले शाहू आंबेडकरच्या विचारानं जगणारा माणूस आहे आणि महात्मा फुलेंना आणि या ठिकाणी गौतम बुद्धांना गुरु या स्थानी मानतो. माझं संपूर्ण कुटुंब याच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं मार्गक्रमण करत आहे आणि मी माझ्या पद्धतीनं माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मुलावर तेच संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत राहणार आहे. मला असं वाटतं की ज्या विचारामध्ये बाबासाहेब आहेत तो विचार पुढे घेऊन जाण्याची
शक्ती फक्त अभ्यास एका अभ्यासच देऊ शकते. आपल्याला जर बाबासाहेबांच्या गाडा जर पुढे न्यायचा असेल तर त्याचं एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण. आणि त्याच शिक्षणाची कास मी माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती आणि विशेषतः या माझ्या येणाऱ्या पिढीकडून अपेक्षा व्यक्त करतो. मला अशी खात्री आहे की ती निश्चितच भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाईल, कारण तिचं जे अंतिम ध्येय आहे ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं आहे. त्याचबरोबर माझ्या मुलींनी जे प्रावीण्य मिळवलं त्याबद्दल समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या माझ्या घरी येऊन त्यांनी माझ्या मुलीचं कौतुक केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. अशा सर्व आलेल्या लोकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो व पुन्हा एकदा माझ्या मुलीचं अभिनंदन करतो व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय भीम.